आजची मैफिल आपण जिंकली. अख्ख्या हिंदुस्थानात सगळ्या अखबारामध्ये आपलं नाव आहे. रोशन दिदीचं पण खूप कौतुक. हा हा, मी वाचलं, पण इतकी मैफिल गाजवू दे, पण आपण हारलो. कुमार, मला हरवलेला सूर मिळाला असता तर किती बरं झालं असतं. कुमार, कलावंताच्या जीवनात अनेक मैफिली असतात, पण मनात असतात ते हारल्या मनाची सूर. ही हार सरते, तिची यादगारी कसली हा. कुमार, या हिंदुस्थानात सर्वात मोठ्या मैफिलीत आलो ते काय मैफिल जिंकण्यासाठी. मला हरवलेला सूर मिळाला असता तर किती बरं झालं असतं. श्यामा लहान होती, त्या अजाण पोरीला आईची अखेरची भेट सुद्धा झाली नाही. छातीशी लपटलेली पोर तशीच तुझ्या हाती देऊन तिला घराबाहेर काढली. भाभी गेल्यानंतर दिल्लीला जाऊन आलो, पण श्री भेटला नाही. पत्र पाठविली, पण ती सारी परत आली. एक ना एक दिवस तो मला भेटेल आणि त्याची अमानत मी त्याला परत करेन या आशेवर जगलो होतो. म्हणून हे आमंत्रण स्वीकारलं. कुठेतरी त्याची गाठ पडली नाही तरी मैफिलीत त्याची गाठ पडेल, पण त्याची गाठ पडली नाही, तो भेटला नाही. ठीक आहे कुमार, मी अल्लाकडे एकच दुआ मागतो. तो स्त्री कुठेही असला तरी चालेल, पण त्याची अमानत मी जीवा पलीकडे जपेल. पण तो कुठेतरी असावा, सुखरूप असावा, जिंदा असावा. काय साऱ्या अखबारामध्ये आपलं मैफिलीचं कौतुक, पण रेश्मा दिदीचं नावच नाही. काय वाचायला येतं ना, पण तुमचं नावच नाही. कशाला संतकते रेश्मा? तुझ्या मागेरी तू गायलेला दादरा ना, त्याची तू तारीफ करीत होता. तू दादरा गायलीस? हो. अगं नाहीतर काय गं, हिंदुस्थानात किती तऱ्हेने गातात. थक्क होऊन गेली मी. काय गावं तेच तर सुचेना. तू कोणता दादरा गायलीस? रंगी साडी गुलाबी चमेली. अगं गाणं सांगून समजत नाही, ते गावं लागतं म्हण ना. हा बेटी, गा बेटी गा.
विवाह